नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वादग्रस्त विधान केलंय. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे आणि तो रावणाची पूजा करतो. राम मंदिर उभारल्याने तो नाराज झालाय. त्याचा फटका बसून माझा पराभव झालाय असे मत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मांडलंय. आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासी पट्ट्यामध्ये रावणाला मानणारे काय आदिवासी त्यामुळे त्यांचा एक इफेक्ट झाला. ते गटतट आहे कारखानदाराचे साम्राज्य, एका साम्राज्यामध्ये दुसरा साम्राज्य, त्यामुळे तो एक मोठा इफेक्ट झाला. मतदान केलेलं आहे मी 1989ला. ह्या ठिकाणी मला शिलान्यास करताना मी वत्सलादायकमध्ये नाईकनगरमध्ये राहत असताना विटाची पूजा करून अयोध्याला ते विटा शिलान्यास घेऊन जाण्याचं काम मी त्यावेळेस 1989ला केलं. 1990ला ज्यावेळेस सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी साहेबांची रथयात्रा निघाली, त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळेसचे आमचे नेते प्रमोद महाजन साहेब चेंबूरला राहत असल्यामुळे चेंबूरलाच हा रथ बनवला गेला आणि तो रथ सोमनाथपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका मला महाजन साहेबांनी माझ्याकडे सोपवली होती आणि ते आम्ही सोमनाथला अडवाणी साहेबांचा रथ चेंबूरहून सोमनाथमध्ये घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं. मी 1990ची कारसेवा म्हणून अयोध्याला गेलो होतो. 1992ला ज्यावेळेस मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मी स्वयं त्या अयोध्यामध्ये कारसेवक म्हणून काम करत असताना ती मस्जिद पाडली, त्यावेळेस मी अयोध्यामध्ये होतो. आणि म्हणून हे अनेक वर्ष लोकांची अपेक्षा होती मंदिर कधी होणार, मंदिर कधी होणार. आणि आमच्या काळामध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं मंदिर बनवण्याचं अनेक शतकं वाट बघणारं काम मोदी साहेबांनी केलं, हिंदुवादी संघटनेने केलं आणि त्याचा मला अभिमान आहे. आमच्या काळामध्येच आपण शिर्डीमध्ये आपण सर्व आता त्यावेळेस मंदिराचा आनंद उत्सव करताना सर्व संत महंत होते. आम्ही आनंदाच्या संदर्भात आम्ही श्रीरामपूरमध्ये आनंदोत्सव केला. त्यामुळे मंदिरामध्ये पडलो ही भूमिका खोटी आहे. माझे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी जे अकोले तालुक्यातील शिर्डी मतदारसंघातील आदिवासी समाजाला रावण आणि राम याच्या विरोधाची अपमानपद अशी मीडियासमोर भाष्य केलं, या वाक्याचा आम्ही आदिवासी वारकरी संप्रदायातर्फे आदिवासी समाजातर्फे प्रथम या केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो आणि लोखंडे साहेबांना असे निवेदन करतो की साहेब आपण 10 वर्षात आमच्या भंडारदरा परिसरात इथं अनेक कामं व्हायला पाहिजेत होती, ती आपण केली नाही, तालुक्यात केली नाही, आमच्या आदिवासी भागात केली नाही. आणि तुम्ही म्हणताय का आदिवासी समाजांना राम मंदिर बांधला म्हणून? अहो, रामाचे भक्त आम्ही पहिल्यापासूनच आहे आणि रामाची भक्ती प्रत्येक देवाची भक्ती करतो, निसर्गाची भक्ती करतो. आणि राम रावण हे असं वादग्रस्त वक्तव्य करून समाजात किंवा तालुक्यात असं संघर्ष निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू नये अशी आम्ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय. आणि तुम्ही जे केलेले वक्तव्य आहे तुम्ही प्रथम मागे घ्या आणि समाजाची पूर्ण माफी मागा. कारण आपण तुम्हाला याच तालुक्याने किंवा याच शिर्डी मतदारसंघातील जनतेने तुम्हाला 10 वर्ष सत्तेत बसवलं आणि ते तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करताय. आपण कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करावं साहेब आणि मग आमच्या समाजाला दोष द्या. तेव्हा सर्व जनतेच्या आदिवासी समाजाच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही तुम्हाला एक आव्हान विनंती करतोय की आपण वापरलेले शब्द मागे घ्या आणि समाजाची माफी मागा. त्या वक्तव्य केलं हे मागं घेऊन आदिवासी समाजाची माफी मागावी आणि माफी न मागितली तर आदिवासी समाज एकजुटीने रस्त्यावर उतरून तुमचा निषेध करल, आंदोलन करल. आमच्याकडं सध्या जे रामाचे मंदिर आहे, रामाचं तातोबा मंदिर असेल
पाचपट्टा किल्ल्यावर रामाची आणि लक्ष्मण सीतेचे कुंड असतील. आमच्या इकडून जाताना टाकेर येथे रामाचे तीर्थक्षेत्र आहे. आमचे अमृतेश्वरला रामाचं तीर्थक्षेत्र आहे. साम्रातला रामाचं तीर्थक्षेत्र आहे. हे तुम्ही आमचे पूर्वीच्या कालखंडामध्ये जे मंदिरं झाले, जे तीर्थक्षेत्र झाले, हे विसरलात. 10 वर्ष जर तुम्ही आदिवासींच्या घरी फिरले नाही, त्या गावाने फिरले नाही, कोणता विकास केला नाही, म्हणून तुम्ही वैफल्यग्रस्त होऊन तुम्ही रावणाला समाज मानत असल्यामुळं रामाचं मंदिर आम्ही केलं म्हणून समाजाने आम्हाला मतदान केलं नाही. आदिवासी समाजाने ही जी कुठून संकल्पना आली तर आम्ही सर्व जाहीर निषेध करतो. आणि तुम्ही पहिलं वक्तव्य मागं घेऊन समाजाची माफी मागावी असं मी समाजाच्या वतीने आपणास विनंती करतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय शिवराय.